ग्राहकाच्या खात्याचा कथित गैरवापर करून त्याच्या नावावर तब्बल 1,10,00,000 रुपयांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक आरोप महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेवर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित ग्राहकाला या व्यवहाराची माहिती तब्बल 4 वर्षांनंतर समजल्याचा दावा करण्यात आल्यानं बँकेच्या अंतर्गत नियंत्रण यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यात 11 शाखांचे जाळे असलेल्या महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेतील या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. कर्जदार विशाल जाधव यांच्या नावावर मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे. जाधव यांच्या म्हणण्यानुसार कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेकडून त्यांच्याकडे तगादा सुरू होता. त्यानंतर दुसऱ्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर झालेल्या व्यवहारांची माहिती समोर आली. त्यावेळी आपल्या नावावर तब्बल 1,10,00,000 रुपयांचं कर्ज असल्याचं निदर्शनास आल्याचा त्यांचा दावा आहे. काय नाही, माझं ते लोनचं प्रकरणचं मी सिव्हिलला बघितल्यानंतर ते दिसायला लागल्यानंतर मी जाऊन विचारलं मॅनेजरला की हे कर्ज कसलं काय. तर ते म्हटले ते ठेवीवरचं कर्ज आहे, ते काय आपलं ह्याचं तुमचं काय संबंध नाही का, ते कर्ज नील झालेलं आहे. मग नील झालं तर माझं सिव्हिलला माझ्या दिसते कसं, आणि एवढी मोठी रक्कम माझ्या अंगावर कर्ज झालं कसं हे मी त्यांना विचारलं. तर ते आम्ही 23 तारखेला त्यांना अर्ज दिला की बाबा आम्हाला त्याचा तपशील द्या. तर त्यांनी काय दिलं नाही, आज पण त्यांनी दिलं नाही. त्यामुळे आम्ही या बँकेत आता त्यांच्या मेन अधिकारी हे कर्ज आहे तुम्हाला कधी कळलं? हे 21-23 असं या दरम्यानचं आहे. 24चं लास्ट कर्ज दिसतं. तुम्हाला समजलं का? हे आत्ता समजलं मला या महिनाभरात. त्यानंतर तुमचा मॅनेजरने तुम्हाला काय सांगितलं? ती हे जे काय कागदपत्र असले ते दाखवा म्हणून सांगितलं. आम्ही विशाल देवकडे आम्ही सगळी जाऊन तिथं चौकशी केली. तर तिने आम्ही अर्ज दिला, तर त्या अर्जाला तिने अजून काही उत्तर दिलं नाही. ते आता त्यांच्या मेन अधिकाऱ्यांना भेटायला आलो. ते आता ते म्हटले 14 तारखेला आपण तुम्हाला तपशील देऊन देतो एवढं सांगितलं. बाकीचं आम्हाला नाही काही नाही, तिचीच मागणी बँकेला काय कागद दिले नाही. माझी गाडीचं जे कर्ज आहे त्याचेच कागदपत्र, त्या कागदपत्राचा गैरवापर झाला असला तर तेच आम्हाला बघायचं. या प्रकरणानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल देवकुळे यांनी बँकेच्या अध्यक्षांची भेट घेत संबंधित प्रकरणाचा जाब विचारला. ग्राहकाच्या नावावर एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज कसे काढले गेले याबाबत त्यांनी स्पष्ट खुलासा करण्याची मागणी केली. माझे मित्र विशाल जाधव त्यांचं गोकुळ शिरगाव शाखेमध्ये महालक्ष्मी बँकेच्या खातं आहे. तिथं त्यांनी 4 लाखाचं वाहन कर्ज घेतलं होतं आणि ते वाहन कर्ज घेतल्यानंतर 2-3 वर्ष ते फेडत होते. त्यातले 2 लाख रुपये त्यांनी फेडले. त्यातले 2 लाख रुपये राहिल्यावर बँकेचा तगादा चालू झाला की बाबा हे पैसे राहिलेले फेडायला पाहिजेत. मग हा जरासं हताश झाला आणि त्याला असं वाटलं की बाबा हे बँकेला आपण क्लिअर केलं पाहिजे. त्याकरता त्यानं फायनान्स कंपनीचं कर्ज काढू आणि ते आपण फेडून टाकू, महालक्ष्मी बँकेचं आपण फेडून टाकू, अशा पद्धतीचं त्याने एका फायनान्स कंपनीत गेला असता त्याला ते सिबिल काढलं. सिबिल काढल्यावर त्याच्या नावानं 1,10,00,000 कर्ज त्याला दिसलं. मग ते 1,10,00,000 कर्ज माझ्या नावानं आलंच कसं म्हणून ते विचारण्याकरता बँकेत गेल्यावर तिथल्या बँकेतल्या आत्ताच्या मॅनेजरनी सांगितलं की बाबा तो जुना मॅनेजर होता, त्यांनी ते कर्ज काढलं होतं आणि आम्ही त्याला निलंबित केलेलं आहे. जर माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची जर कर्ज ज्या व्यक्तीला माहितीच नाही की माझ्या नावानं कर्ज आहे आणि त्या व्यक्तीला उद्या घातपात काय झाला असतं, तो मेला असता, काय झालं असतं, मॅनेजर तो दगावला असता, तर ह्याच्या कुटुंबावर ह्याच्या घरावर बँक आली असती, ह्याच्या घराला कुलूप, ह्याची बायका पूर्व रस्त्यावर आली असती. तर माझं असं म्हणणं आहे महालक्ष्मी बँकेनं जे कोण डायरेक्टर होते, कर्ज काय एकटा माणूस देत नाही. मी आता भेटलो असता तर त्यांनी मला, यांचे CEO जे होते त्यांनी मला सांगितलं की ते कर्ज ठेवीचं कर्ज आहे. ज्या माणसाचं 2 लाख थकीत आहे त्याच्या 50 लाखाच्या ठेवी असतीलच कशा, आमचा हा प्रश्न त्यांना होता. आणि आम्ही आता त्यांच्याकडे 1,10,00,000 कशा पद्धतीने याच्या नावानं कर्ज केलं त्याची तपशिलासहित माहिती द्या म्हणून त्यांच्याकडे मागणी केली. ती माहिती मागितल्यावर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की 14 तारखेला आमची डायरेक्टर बॉडीची मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्हाला तपशिलासहित माहिती देतो. त्याच्यानंतर पुढचं काय करायचं ते आम्ही कायदेशीर करणार. दरम्यान बँकेचे अध्यक्ष केदार हसबनीस यांनी या प्रकरणावर बँकेची बाजू स्पष्ट केली आहे. सर्वप्रथम हे प्रकरण जे आहे हे 4 वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे.
आमच्या त्यावेळेच्या ब्रँच मॅनेजरनं त्या शाखेमध्ये त्याला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून ही काही प्रकरणं केली होती. त्या संदर्भातली बाब आम्ही त्याच वेळेला न्यायप्रविष्ट केलेली आहे. त्याच्यावरती चौकशी सुरू आहे. पोलिसात कंप्लेंट झालेली आहे. रिझर्व्ह बँकेलाही जी काय कळवायला लागते ते योग्य वेळेला आम्ही कळवलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातले सगळे पैसे आमचे वसूल झालेले आहेत आणि आमची ह्या प्रकरणाची जी चौकशी आहे ही अजून सुरू आहे. ही चौकशी सुरू झाल्यानंतर त्याच्यातून जे काही निष्पन्न गोष्टी होणार आहेत त्याच्यावरती आम्ही परत पुढेही ॲक्शन घेणार आहे. बँकेला आज कुठलाही या प्रकरणामुळे धोका नाही. आमची बँक अतिशय सक्षम पायावरती उभी आहे आणि रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष आम्ही चांगल्या पद्धतीने पूर्ण करतो. सगळ्यात जास्ती डिव्हिडंड देणारी आपली कोल्हापुरातली किंबहुना महाराष्ट्रातली आपली ही एकमेव बँक आहे. त्यामुळे सभासद व ठेवीदार या सर्वांनीही या कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही चिंता बाळगू नये. बँक अतिशय सुस्थितीत आहे. सर्व पैसे वसूल झालेले आहेत आणि ज्या मॅनेजरने या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावरती आमची ऑलरेडी ॲक्शन झालेली आहे. पोलीस कंप्लेंट झालेली आहे. त्यामुळं 4 वर्षाच्या प्रकरणाचं आज अचानक हा विषय समोर आलेला आहे. त्यामुळं तुम्ही पण ह्या पद्धतीनं त्याचं माहिती सगळी जी काय आहे ती आम्ही पण मीडियाला परत देऊ. संबंधित व्यक्तीनं 1,10,00,000 रुपये कर्ज उचलल्याचं म्हटलंय. नेमकं कुठल्या कागदपत्रांच्या आधारे केलं गेलं होतं या संदर्भात काय माहिती बँकेकडे आहे? ह्या संदर्भातली कागदपत्र बऱ्याच न्यायालयीन बाबतीत सादर केलेली आहेत. त्यामुळे तिथून ती कागदपत्र घेऊन त्या संदर्भात त्यानंतर योग्य तो विषय सांगण्यात येईल. संबंधित मॅनेजरने याची कल्पना बॉडीला दिली होती ना वरिष्ठ मॅनेजरनी कल्पना कधीही दिलेली नव्हती. आम्हाला ज्यावेळेला ही गोष्ट निदर्शनास आली त्यावेळेला आम्ही लगेच त्याच्यावरती ॲक्शन करून पैशाची रिकव्हरी ही सुद्धा केलेली आहे. या व्यतिरिक्त अनेक 4-5 लोकांच्या तक्रारी आहेत असं शिवसेनेनं आरोप केलाय. काय नेमकं बँकेकडे या संदर्भात काय आहे? आमचं या पूर्ण प्रकरणाचाच तपास चालू आहे. जसं मी मगाशी सांगितलं की आमच्या पूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे एकदा हा तपास पूर्ण झाला की मग आम्ही योग्य ती माहिती आणि खुलासे सगळ्यांच्या समोर देऊ शकतो. प्रकरण कसं झालं, कशा पद्धतीनं काय झालं. महत्त्वाची गोष्ट यातली जी आहे की आमचे पैसे जे आहेत ते पूर्णपणे रिकव्हर झालेले आहेत. मात्र या प्रकरणामुळे बँकेच्या कारभाराबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. एखाद्या ग्राहकाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज उभं राहत असेल तर ग्राहकाच्या नावावर कर्ज 4 वर्षांनी उघड झालेला प्रकार आणि त्यानंतर अधिकाऱ्यावर झालेली कारवाई, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन नेमकी जबाबदारी कोणाची हे स्पष्ट होणं गरजेचं आहे.